राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथल्या युवराज वारके या शेतकऱ्यानं 40 गुंठे क्षेत्रात 120 टन ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलंय। 15 महिन्याच्या कालावधीत 860-32 जातीचा ऊस या शेतकऱ्यानं पिकवला असून त्यासाठी 80,000 रुपये खर्च आलाय। या ऊस पिकाद्वारे 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या आळशी शेतकऱ्यांसमोर वारके यांनी उत्तम उदाहरण निर्माण केलंय। राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथल्या युवराज आनंदराव वारके या प्रगतशील शेतकऱ्यानं ऑगस्ट महिन्यात 40 गुंठे क्षेत्रात 86-032 या जातीच्या रोपांची ऊस लागवड केली। खोल नांगरट करून अंतर्गत मशागत केली, शेणखत आणि कारखान्याची मळ टाकून घेतली, 4.5 फुटाची सरी सोडली, याला पाट पाणी पद्धतीनं पाणी दिलं, तर 1.5 फुटाच्या अंतरावर रोपाची लागवड केली होती। जैविक रासायनिक अशा खतांची मात्रा दिली। यासाठी बिद्री साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकता वाढ अभियानाअंतर्गत डॉक्टर संजीव माने तसंच कृषी विभागाचं मार्गदर्शन घेतलं। सध्या ऊसतोड सुरू असून गुंठ्याला 3 टन ऊसाचं पीक बहरलंय। यावर्षी 5 महिने पाऊस होता। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी ऊसाचं उत्पन्न घटलंय, तरीही योग्य नियोजन केल्यामुळे वारके यांनी 40 गुंठे क्षेत्रात 120 टन ऊसाचं विक्रमी उत्पादन घेतलंय। त्यासाठी 80,000 रुपये खर्च आलाय, तर 4 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। खर्च वजा जाता 3,20,000 रुपये निव्वळ नफा या शेतकऱ्यांनी मिळवलाय। योग्य नियोजन केल्यामुळेच मला भरघोस उत्पादन मिळाल्याचं वारके यांनी सांगितलं। सदरचा प्लॉट आमचा 45 गुंठे क्षेत्र आहे। आडवी उभी चांगल्या पद्धतीने मशागत करून सेंद्रिय खत वापरून 4.5 फुटाची सरी सोडून 1.5 फुटावर 86-032 जातीचा एक डोळा म्हणजे रोप लागण 2 ऑगस्ट रोजी केली। सदर प्लॉट आता तुटाय चालू आहे। पहिली खेप गेलेली आहे। 5 गुंठे क्षेत्रामध्ये 15 टन 310 किलो ऊस झालेला आहे। तर साधारण एकरी 120 टन ऊस होईल अशी अपेक्षा आहे। एकरी 80,000 रुपये खर्च होऊन आम्हाला साधारणतः 4 लाखाच्या दरम्यानचं उत्पादन मिळणार आहे। तर जर ऊस शेती परवडत नाही म्हणणाऱ्यांना ही एक चांगल्या प्रकारचा आमचा एक प्रयोग यशस्वी झाला आहे। आणि ह्या पद्धतीने जर सर्व शेतकऱ्यांनी ऊस शेती केली तर ऊस शेती परवडत नाही म्हणणारा दिवस ऊस शेतकऱ्यांच्यावर येणार नाही। राधानगरी तालुक्यात यावर्षी उच्चांकी पाऊस झाला, यामुळे शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या आळशी शेतकऱ्यांसमोर वारके यांनी उदाहरण निर्माण केलंय। ऊस शेती परवडत नाही असे म्हणणारे अनेक शेतकरी पाहायला मिळतात। मात्र राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील युवराज वारके या शेतकऱ्याने 40 गुंठे क्षेत्रात तब्बल 120 टन ऊसाचे उत्पादन मिळवले आहे। यातून खर्च वजा जाता 3,20,000 रुपयाचे उत्पन्न 15 महिन्यात या शेतकऱ्यांनी मिळवले आहे। खरोखरच या शेतकऱ्याचा आदर्श घेऊन इतर शेतकऱ्यांनी शेती केल्यास निश्चितच ऊस शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे। बिनूसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव।